नमस्कार. मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. गणेश उत्सवासाठी स्पेशल असा प्रसादाचा शिरा, त्याचपासून आपण येथे मोदक रेसिपी सुद्धा साध्या सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहणार आहोत. प्रसादाचा शिरा बनवून त्याची मोदक सुद्धा आपण बनवू शकतो अगदी साध्या सोप्या सात्विक पद्धतीने. या प्रसादाच्या शिऱ्यामध्ये आपण अशी एक गोष्ट टाकणार आहोत की त्यामुळे दुसरी कोणतीही गोष्ट आपल्याला यामध्ये टाकायची अजिबात गरज पडणार नाही. तर रेसिपी नक्की पहा. तर रेसिपीसाठी येथे सर्वप्रथम मी बारीक रवा काढून घेतलेला आहे. तुमच्याकडे जो रवा असेल तो काढून घ्यायचा. त्यानंतर एका वाटीला 1 वाटी साखर आणि तूप येथे काढून घेतलं. तर सर्वप्रथम येथे आपल्याला रवा छान असा चाळून घ्यायचा आहे. रव्याला भाजण्यापूर्वी नेहमी एखादी चाळण मारून घ्यावी, त्यामुळे तो छान असा स्वच्छ होतो, शिवाय त्यामधली कीड वगैरे निघून जाते. तर हे पहा, येथे आपण पूर्ण रवा छान असा चाळून घेतला. बारीक असल्यामुळे येथे आपण पिठाच्या चाळणीने हा चाळून घेतलेला आहे. त्यानंतर येथे साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची. त्यामध्ये 2 इलायची घालायच्या, म्हणजे इलायचीचे फ्रेश पावडर भेटते आणि त्यामुळे प्रसादाला छान असा स्वाद येतो. तर रवा भाजण्यासाठी येथे गॅसवर एक कढई ठेवून दिली. त्यामध्ये सर्वप्रथम 1 ते 1.5 चमचा तूप आपल्याला घालून घ्यायचा आहे. तूप घातल्यानंतर यामध्ये घेतलेला रवा घालून घ्यायचा आणि सर्व छान असं आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचा आहे. तर हा बारीक रवा आहे, त्यामुळं गॅस अजिबात वाढवायचा नाही. मध्यमाच्या वर खरपूस आणि खमंग वास येईपर्यंत हा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर आता यामध्ये जशी गरज लागेल तसं आपल्याला थोडं थोडं तूप यामध्ये घालून घ्यायचं. तर हे पहा, परत मी अर्ध्या ते 1 चमचा प्रमाणात तूप यामध्ये घालून घेतलं. तर हा रवा थोडासा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. जर रवा छान असा भाजला गेला नाही तर प्रसादाचा शिरा नक्की चिकट होतो आणि चवीलाही छान असा लागत नाही. त्यामुळं रवा भाजण्यासाठी थोडासा जास्त वेळ द्यायचा. तर येथे आपला रवा छान असा आता लालसर होत आलेला आहे. तुम्ही कलरही पाहू शकता की हळूहळू याचा कलर छान असा चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे. हा रवा बारीक असल्यामुळं झटपट असा भाजला जातो. तर येथे आपण 1 वाटीच्या प्रमाणात रवा घेतल्यामुळं हा झटपट भाजला गेला. जर रवा जास्त प्रमाणात असेल तर थोडा जास्त वेळ लागू शकतो. तर येथे आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट यामध्ये घालायची आहे ती म्हणजे तूप गाळून घेतल्यानंतर जी चाळणीमध्ये मलाई उरते ती मलाई आपल्याला ह्या प्रसादाच्या शिऱ्यामध्ये घालायची आहे. ही मलाई घातल्यामुळं हा प्रसादाचा शिरा चवीला एकच नंबर लागतो. यामध्ये आपल्याला केळ वगैरे काही घालायची गरज नाही. दुसरं आपण काही घातलं तरी असा चवीचा शिरा होत नाही. अगदी अप्रतिम अशी साध्या सोप्या पद्धतीने हा शिरा रेसिपी तयार होते. त्यानंतर मिक्सरमधून काढून घेतलेली इलायची पावडर, साखर यामध्ये घालून घ्यायची. सर्व छान असं एकत्र मिक्स करायचं. ही रेसिपी करत असताना आपल्याला गॅस कुठेही वाढवायचा नाही. सर्व रेसिपी मंद गॅसवरच तयार करायची. त्यामुळं हा शिरा अतिशय सुंदर असा बनतो, अजिबात करपला जात नाही. तर सर्व छान असं येथे आपलं मिक्स करून झालं. त्यानंतर आपल्याला आता यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे. तुम्हाला जर दूध आवडत नसेल तर त्याऐवजी तुम्ही यामध्ये पाणी सुद्धा घालू शकता. येथे मी पाऊण वाटीच्या प्रमाणात दूध घालून घेतलेला आहे. रवा हा बारीक असल्यामुळं झटपट असा शिजला जातो. त्यामुळं दूध किंवा पाणी आपल्याला थोडंसं कमी प्रमाणात घालायचं आहे रव्यापेक्षा. आणि हा सर्व आता आपल्याला गॅस मोठा करून याला एक उकळी आणून घ्यायची. त्यानंतर मंद गॅसवर आपल्याला छान असा सर्व दूध आटेपर्यंत येथे हा रवा शिजून घ्यायचा आहे. आता जसं यामधलं दूध आटलं जाईल तसा हा रवा शिजून छान असा घट्टसर बनतो. तर तुम्ही येथे पाहू शकता की दूध छान आटायला सुरुवात झाल्यानंतर आपला रवा छान असा घट्टसर बनायला सुरुवात झालेला आहे. शिवाय या रव्यापासून तुम्ही प्रसादाचा शिरा तर बनवू शकता, परंतु मोदक रेसिपी सुद्धा करू शकता. तर छान असं आपल्याला 4 ते 5 मिनिट शिजून घ्यायचं. उरलेलं सर्व तूप यामध्ये घालून घ्यायचं. त्यामुळं रेसिपी अतिशय अप्रतिम अशा चवीची बनते.
तर पूर्ण दूध आटायला आणि शिरा छान असा घट्टसर व्हायला आपल्याला 4 ते 5 मिनिट यामध्ये जातात। तर हे पहा, या पद्धतीने आपला रवा छान असा शिजून घट्टसर झालेला आहे। आता आपल्याला यामध्ये सुकामेवा घालायचा आहे, परंतु इतकी सुंदर आपण ही रेसिपीमध्ये घातलेली मलई, त्यामुळे हा रवा अतिशय अप्रतिम असा लागतो। त्यामुळे यामध्ये मी सुकामेवा घालणार नाही, तर आपण फक्त यामध्ये मनुके घालून घेणार आहोत। तर पूर्ण रवा शिजून झाल्यानंतरच आपण त्यामध्ये मनुके घालणार। तर येथे आपली अगदी साध्या सोप्या पद्धतीने सात्विक अशी प्रसाद रेसिपी तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता सुंदर अशी ही बनलेली आहे। त्यानंतर प्रसादाच्या शिरेला पूर्णत्व तेव्हाच येतं जेव्हा आपण यावर तुळशीचं पर्ण किंवा तुळशीचं पान ठेवतो। तर हे पहा, प्रसादाची रेसिपी तयार झाली। यावर तुळशीचं पान ठेवल्यानंतर ही प्रसाद रेसिपी देवासमोर वाढण्यासाठी अगदी तयार आहे। तर या पद्धतीने नक्की करून पहा। तर यापासून आपण मोदक रेसिपी सुद्धा बनवू शकतो। तर हे पहा, येथे आपला प्रसादाचा शिरा तयार झाला होता। त्यापासूनच आपण झटपट असा मोदक बनवण्यासाठी येथे फक्त मोदकाचं पात्र घ्यायचं, त्यामध्ये हा दोन्ही बाजूला भरून घ्यायचा आहे शिरा। त्यानंतर छान असा दाबून घ्यायचा, म्हणजे कळ्या छान पडतात। त्यानंतर मोदक पात्र किंवा साचा बंद करायचा, वरच्या बाजू आलेला एक्स्ट्राचा जो शिरा आहे तो काढून घ्यायचा आणि खालच्या बाजूने छान असा दाबून घ्यायचा। अगदी झटपट आपला हा मोदक तयार झालेला आहे। या पद्धतीने मोदक बनवून सुद्धा तुम्ही प्रसादाचा शिरा देवासमोर वाढू शकता। तर नक्की करून पहा। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बेल बटन नक्की प्रेस करा, ज्याद्वारे माझे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आपल्या चॅनलवरील वेगवेगळ्या रेसिपी नक्की पहा। ही रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।